नमस्कार, कोकण कन्या चॅनल आणि आपल्या किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण वालाची उसळ करणार आहोत, म्हणजेच वालाची उसळ जी डाळिंब्याची उसळ म्हणून ओळखली जाते। चला तर वेळ न घालवता आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। रात्रभर वाल पाण्यात भिजत ठेवायचे आहेत। जर तुम्हाला मोड आलेल्या वालाची आमटी करायची असेल तर दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्यायचे आहे आणि 12 तास तरी चाळणीत किंवा फडक्यात ठेवून द्यायचे आहेत। अशा प्रकारचे पिवळसर वाल भिजवलेले देखील मिळतात। त्याला वालाची उसळ किंवा डाळिंब्याची उसळ देखील असे म्हटले जाते। मॅक्सिमम 15 मिनिटात तरी हे वाल सोलून होतातच। वाल सोलून झाल्यावर तुम्हाला कुकरला 1 किंवा 2 शिट्या लावून घ्यायच्या आहेत। पावटे आणि कडवे वाल यात फरक असतो। कडव्या वालाची चव अतिशय वेगळी असते। त्या कडव्या वालाच्या रेसिपीला वालाचे बिरडे असे म्हणतात। कडवे वाल गडद आणि चॉकलेटी रंगाचे असतात। एका माणसाला 1 मूठ या प्रमाणात वाल भिजत घातले। वाल भिजत घालण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण दुकानात जंतुनाशकाचा वापर खराब होऊ नये म्हणून केला जातो। वाल पाण्यातच ठेवायचे, ज्यामुळे त्याचा रंग बदलत नाही आणि फ्रेश राहतात। वालाचीच म्हणजे डाळिंबाची उसळ या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया। लसूणच्या 8-9 पाकळ्या, मध्यम आकाराचे आले कट करून घेतले, 3 उभे चिरलेले कांदे, अर्धा वाटी सुके खोबरे किंवा तुम्ही अर्धा वाटी ओले खोबरे देखील घेऊ शकता, 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा बटाटा, 1 चमचा हिंग, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, गरजेनुसार मीठ, 7-8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा खातू मसाल्यांची औषधी हळद। वालाची रेसिपी करण्यासाठी मी खातूंचा मालवणी मसाला आणि खातू भाजका मिक्स मसाला आणि खातू धना पावडर वापरणार आहे। या रेसिपीमध्ये तुम्ही खातूंचा संडे मसाला, मिक्स मसाला, चिकन मसाला, मटन मसाला यापैकी कोणताही मसाला वापरू शकता। यापैकी कोणत्याही मसाल्यात कोणत्याही प्रकारची उसळ ही उत्तमच होते। आपल्या रेसिपीसाठी वापरात येणाऱ्या खातू मसाल्यांमध्ये कुठलेही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह नाही आणि कोणत्याही प्रकारचा रंग नाही, म्हणूनच घरगुती मसाल्यांचे परिपूर्ण समाधान म्हणजेच खातू मसाले। लसूण, आलं, कांदा आणि खोबरे तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। 3 चमचे तेल तव्यात गरम करत ठेवले आहे। तेल तापल्यावर आपण प्रथम घालणार आहोत लसूणच्या 8-9 पाकळ्या। त्यानंतर मध्यम आकाराचे आले कट करून घेतलेले आहे ते आपण घालणार आहोत। नंतर उभा चिरलेला पातळ असा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाल्यावर आपण किसलेले खोबरे घालणार आहोत। 2 मिनिटे कांदा गुलाबी आणि मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे। आपण तेलात आलं आणि लसूण घातलं आणि कांदा हा गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत आणि हे किसलेले सुके खोबरे आहे ते देखील हलकेसे परतवून घेणार आहोत। कांदा मऊ आणि गुलाबी झाल्यानंतर आपण घालणार आहोत किसलेले खोबरे। तव्यामध्ये कांदा आणि खोबरे जळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे, कारण वाटण हे कडू होऊ शकतं आणि आपली रेसिपी देखील कडू होऊ शकते। त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला वाटण हे रेडी करायचे आहे। तव्यात परतवलेले साहित्य थंड झाल्यावरच मिक्सरला लावून घ्यायचे आहे आणि त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। थोडेसे पाणी मिक्सर लावताना ॲड करायचे आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आपलं वाटण रेडी आहे आणि मी एका पातेल्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे। 3 पेले गरम पाणी दुसऱ्या गॅसवर तापवून घेतलेलं आहे। पातेल्यातील तेल व्यवस्थित असे गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी अशी आपण फोडणी देणार आहोत। जिरे फुलताना दिसत आहे
म्हणजेच तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता कढीपत्त्याची 7-8 पाने घालणार आहोत. कढीपत्त्याची पाने घालून झाल्यानंतर आपण 1 चमचा हिंग घालणार आहोत. यानंतर काहीच सेकंदानंतर मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे. खमंग देखील खूप मस्त येत आहे. फोडणी दिल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत थोडा 1 मिनिट वेट करायचा आहे. टोमॅटो छान प्रकारे मऊ होताना दिसत आहे. आता आपण मगाशी केलेलं वाटण या फोडणीमध्ये मिक्स करणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या उसळी किंवा आमटीमध्ये वाटण असेल तर चवीमध्ये अजून वाढ होते. वाटण व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर आपण खातूनची औषधी हळद घालणार आहोत. खातूनच्या हळदीमध्ये कर्फ्यूम नावाचा घटक आहे. इतर हळदींपेक्षा खातूनच्या हळदीमध्ये त्या घटकाचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरसारख्या आजारामधील जंतू नष्ट करण्यास हा कर्फ्यूम घटक मदत करतो. खातू मसाल्यांची हळद मिक्स केल्यावर आपण खातूनचा मालवणी मसाला 1 चमचा घालणार आहोत. कमी जास्त तिखट अंदाजानुसार तुम्ही मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असे ठेवू शकता. आता आपण खातूनचा मिक्स भाजका मसाला 1 चमचा घालणार आहोत. मगाशी वाटणात आपण धने ॲड केले नाही कारण आपल्याकडे अवेलेबल आहे खातूनची धना पावडर. आता आपण खातूनची धना पावडर देखील 1 चमचा घालत आहोत. सर्व मसाले घालून झाल्यावर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती अप्रतिम दिसत आहे. खातू मसाले घालून झाल्यानंतर मॅक्सिमम 1 मिनिट तरी तुम्हाला सर्व ग्रेव्ही ही व्यवस्थित चमच्याने परतवून घ्यायची आहे. यानंतर मिश्रणात आपण ॲड करत आहोत एक उकडलेला बटाटा. बटाटा ऑप्शनल आहे. बहुधा कुठल्याच उसळीमध्ये बटाटा हा मिसिंग नसतोच. तर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. आता आपण घालून घेत आहोत भिजत घातलेले वाल. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची उसळ असो आणि त्याबरोबर भात हे कॉम्बिनेशनच खूप भारी वाटतं. घातलेले वाल व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनिटे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि शेजारच्या गॅसवर तुम्हाला गरम पाणी हे रेडी करून ठेवायचं आहे. 2 मिनिटे झालेली आहेत. आता 2 मिनिटानंतर आपण 3 मध्यम आकाराचे पेले गरम पाणी घालून घेत आहोत. कुठल्याही आमटी आणि उसळीमध्ये नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा. कुठल्याही प्रकारच्या आमटी आणि उसळीमध्ये पाणी घालून झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचे आहे. म्हणजेच गरजेनुसार मिठाचा आपल्याला अंदाज येतो. सर्व प्रकारचे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला 15 मिनिटे वालाची उसळ वाफेवर शिजत ठेवायची आहे. 15 मिनिटं आपण ही डाळिंब्याची उसळ वाफेवर शिजत ठेवली. डाळिंब्याची उसळ तुम्ही भाताबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागते. 15 मिनिटं झालेली आहेत. खूप असा मस्त खमंग सुहास सुटलेला आहे. वाल शिजले आहेत की नाही हे चमच्याच्या सहाय्याने पाहायचे आहे. वाल तर डेफिनेटली शिजणार कारण आपण कुकरला 2 शिट्या लावूनच घेतल्या होत्या. डाळिंब्याची उसळ म्हणजेच वालाची उसळ ही अशी सुंदररित्या रेडी आहे. तुम्ही देखील हेल्दी खातू मसाले वापरून वालाची रेसिपी नक्की करून पहा. तुमच्या काही टिप्स आणि सजेशन्स असतील तर त्या देखील मेन्शन करायला अजिबात विसरू नका. हेल्दी खा आणि हेल्दी रहा. आणि हां, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.